म्हाताऱ्याला रात्री गायब करू आणि मग पुढचं सगळं करू। पण आता प्रॉब्लेम असा आहे की ह्या सगळ्या गोंधळामुळे फक्त आपण दोघी नाही करू शकत हे सगळं। आपल्याला कोणाची तरी मदत घ्यावी लागणार, कोणीतरी आणखी एक माणूस लागेल जो विश्वासातला असेल, जो आपल्या बरोबर हे सगळं करू शकेल। अधोक्षज बंटी गायब आहे, तुला माहितीये। मला माहितीये तू लपवून ठेवलंयस त्याला आणि तू भेटतेसही। माझं ऐक, त्याला मदतीला घे आणि तू त्याला कुठे लपवून ठेवलंयस ना हेही माहितीये मला। मी पुढे होते, तू ये नंतर। इंद्राणी ऐक ऐक माझं, हे बघ एवढ्या मोठ्या कामासाठी बंटीवर नको विश्वास ठेवायला आपण। अगं पण अधोक्षज शिवाय पर्याय नाहीये आपल्याकडे। अगं बघू ना आपण कोणीतरी, आणि काहीतरी पर्याय मिळेलच आपल्याला। सांग काय पर्याय आपल्याकडे, सांग ना, बोल ना। हे बघ इंद्राणी, बंटीची परिस्थिती काय आहे ना ते मलाच माहितीये, म्हणून तर इतके दिवस त्याला मेंटल असायलम मध्ये ठेवला होता मी। तुला अधोक्षजला माझ्यापासून लपवायचंय का जगापासून, की आणखीन काही तुझा प्लॅन आहे? तसं काही असेल तर तेही सांग। हे बघ, मी जे काही करते ना ते उघड उघडपणे करते, तुझ्यासारखं मागून गोंधळ नाही घालत मी। हो ना, चल अधोक्षजला भेटूया, बघूया काय होतंय ते। नाही जाऊ आपण, पण जर या गोष्टी अंगाशी आल्या तर मग मला सांगू नकोस तू। चला। पर्स मध्ये बंटी, बंटी शांत हो, हे बघ असं काही नाहीये, कोणी नाहीये तिथे। बंटी ऐक ऐक, अगं बंटी, हे बघ हे बघ हे बघ, गिळ 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 गिळ। बंट उठ उठ उठ, इथे बस, वरती खुर्चीत बस, उठ उठ उठ, सावकाश। शांत। बघितलंस, असं आहे सगळं, नाहीये नॉर्मल तो। याला प्लॅन मध्ये आपल्याला सामील करून घ्यायचं आणि प्लॅन यशस्वी होणार आहे, नाही होणार तसा। तो म्हातारा मरणार नाहीच, पण आपण दोघी सुद्धा अडकू नको, याला नको सामील करूया आपल्या प्लॅन मध्ये प्लीज। उपचार चाललेत ग त्याच्यावर, बरा नाहीये तो। मला सांग, औषध दिल्यावर किती वेळाने भानावर येतो हा? 5-1 मिनिटं जातात त्याची अशी। आणि दिवसातून किती वेळा होतं असं? 2-3 वेळा होतं। औषधाचा प्रभाव असतो तोपर्यंतच तो नॉर्मल आहे असं वाटतं, पण नंतर नाही, अटॅक येतात त्याला। तुझा प्लॅन यशस्वी करायचा असेल तर अधोक्षज लागेल आपल्याला। मला सांग, आपण त्याला आधीच औषध दिलं तर प्रॉब्लेमच नाही ना काही? नाही असं करू शकत। डॉक्टरांनी सांगितलंय त्याला अटॅक येईल तेव्हा आणि तरच औषध द्यायचं त्याला। प्रयोग करून बघायला काय हरकत आहे? उंदीर का तो? अगं तू माणूस तरी कुठे राहू दिलास त्याला? उगीच टेन्शन घेतेस तू अधोक्षजचं। हे बघ, तुला माहित नाहीये बंटीचं काय, कसं समजावू तुला मी? हे बघ, औषध दिल्यावर 2 तास तो नॉर्मल होता ना, आणि आपल्याला फक्त अर्धा तास हवाय। सगळंच मान्य आहे मला, पण मला एवढंच सांगायचं की हे सगळं खूप धोकादायक आहे। तू तर म्हणाली होतीस की तू विषयाची परीक्षा घेतेस आणि दरवेळी त्यात पास होतेस, मग आता काय झालं? आणखीन एक गोष्ट, हा प्लॅन तुझा आहे, तुला तिसऱ्या माणसाची गरज होती म्हणून आपण अधोक्षजचा विचार केला। हे बघ इंद्राणी, सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की बंटीचं डोकं ठिकाणावर नाहीये, आणि त्यातूनही महत्वाचं
त्याला माझी सगळी गुपितं माहिती आहे. तो तिथे म्हातारी बरोबर बडबडत बसला तर काय करू मी? आपल्याच पायावर कुऱ्हाड मारल्यासारखं आहे. शांत हो, असं काहीही होणार नाही. हे बघ, आपल्याकडे अधोक्षज शिवाय दुसरा पर्याय नसेल तर रिस्क घ्यावीच लागेल. घेऊया रिस्क घेऊया. हे सगळं व्यवस्थित व्हायला हवं इतकंच माझं म्हणणं आहे. शांत हो, होईल सगळं नीट. बरं, आता काय करायचंय? आधीच्या प्लॅननुसार जसं ठरलंय तसंच करायचं. म्हणजे बंटी बेडरूमच्या खिडकीतून आत जाईल, म्हाताऱ्याला घेईल आणि स्वतःच्या घरी जाईल. एवढंच करायचंय बंटीला. सीसीटीव्ही? त्याला माहितीये, त्याने आधी केलंय. त्याला माहितीये ब्लाइंड स्पॉट्स कुठे आहेत ते. नाही अडकणार तू त्याला. बर, पण निदान त्याला चेहरा झाकून यायला सांग. सांगितलंय मी त्याला. तसंच होईल, फक्त ती नेत्रात तडमडायला नको मध्ये. शांत तू बस. पाणी घे, पाणी. नेत्रा, काय झालंय? तुला संकेत आला होता का काही? आजोबांना कोणीतरी जमिनीत पुरतोय. काय बोलतेस तू? जमिनीत? नेत्रा, कोण होतं पण ते? मला सांग. आणि काय काय दिसलंय तुला संकेतात? तुला दिसलंय का दिवस होता की रात्र होती? जागा कुठली होती? मला सांग, अजून काय दिसलंय तुला संकेत? आणि कोण होतं? कोण करतंय हे सगळं आणि कशासाठी? नेत्रा, प्लीज सांग ना मला. कोण करताय ते नाही दिसलं. मग आणखी काय काय दिसलं? दिवस होता. दिवस होता आणि जागा. आणि नेत्रा, प्लीज नीट आठवून बघ ना, अजून काय दिसलंय? जागा कुठली होती? जागा नाही दिसली. जागा नाही दिसली. नेत्रा, प्लीज बी स्पेसिफिक. काय होतं? प्लीज आठवून बघ नेत्रा, प्लीज सांग मला अजून काय दिसलंय? गाडीचा नंबर. गाडीचा नंबर दिसलाय. मला गाडीचा नंबर. गाडीचा नंबर MH MH 12 ZZ 5031. 5031. मित्र, थांब मी जरा आलो. काय एवढं टेन्शन घेतेस? तूच तयार केलायस ना प्लॅन. होईल सगळं नीट, नको टेन्शन घेऊस. मला टेन्शन आलंय. बंटीचं टेन्शन आलंय मला. माहितीये ना, डोकं फिरलं तर कसं वागतो तो. डोकं फिरलं ना तर त्या म्हाताऱ्याला काही करण्याच्या ऐवजी म्हातारी बरोबर गप्पा मारत बसेल. तो काही भरोसा नाहीये त्याचा. नको काळजी करूस तू. अधोक्षज नीट वागेल. हे बघ, तू अधोक्षजला जर नॉर्मल माणसासारखं जगू दिलंस, वागू दिलंस तर तो लवकर बरा होईल. मग काम हेच त्याचं औषध आहे. आणि तू ठरवलेल्या प्लॅन प्रमाणे आज रात्री 2-2:30 पर्यंत सगळं काम पूर्ण होईल. पण मग त्यानंतर काय? त्यानंतर निर्मनुष्य जागी घेऊन जायचं म्हाताऱ्याला, खड्डा खणायचा आणि म्हणजे आपण दोघींनी जायचं. आपण दोघी जर एकाच वेळी घरातनं गायब झालो तर घरच्यांना संशय नाही का येणार? मी प्लॅन बनवलाय ना, तेवढी अक्कल आहे ना मला. तू हे सगळं व्हायच्या आधीच गायब व्हायचं घरातनं. म्हणजे घरातून निघून जा. काहीतरी काम आहे म्हणून सांग आणि कायमची निघून जा या घरातून. आणि तू? माझं मी बघते काय करायचं ते. तुला कुठे भेटणार आहे, काय करणार आहे, सगळं कळवते तुला. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तो फोन नंबर बंद करून ठेव तुझा. दुसरं कार्ड घे, दुसरा नवीन नंबर मला पाठवून ठेव. कळलंय? बंटीची औषधं देते तुझ्याकडे. आज रात्री तू पद्माकर गायब होणार. आणि मग
भावाने खूप मोठा घोळ घालून ठेवलाय. म्हणजे काय झालं? काय झालं? त्या पद्माकरला ज्या गोणीत घालून आणणार होतं ना, ती गोणी तर घराबाहेरच्या रस्त्यावर ठेवली त्यांनी. बरं, तो पद्माकर सापडला नाही ना कोणाला? नाही 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 ना सापडत आहेत बाबा. शोधतायत त्यांना पण नाही सापडलेत अजून. बरं, काही गोंधळ झाला तिकडे तर मला लगेच कळव. आणि पोलीस काय म्हणतायत, त्यांना काय सापडतंय, काय कळतंय, हे सगळं मला कळव. नाही, आईनं हॉस्पिटलमध्ये ठेवलंय कारण त्यांना प्रेशर येऊ नये, टेन्शन येऊ नये. मी कळवते तुम्हाला. हा, मोठी रिस्क घेतली, अजून थोडी रिस्क घ्यावी लागेल. जे घडून गेलं ते आपण नाही थांबवू शकलो बाबा.
पण जे या पुढे घडणार आहेत ते थांबवण्याचा आपण पूर्ण प्रयत्न करायचा. कसं? मला संकेतात दिसलं होतं की कोणीतरी आजोबांना खड्ड्यात पुरण्याचा प्रयत्न करताय. त्या माणसाचा मला चेहरा दिसला नव्हता, पण आता आपल्या दोघांनाही खात्री आहे की हे काम रुपाली बाईसाहेबांचंच आहे. त्यामुळे आता त्यांनी काही करण्याआधी आपण काहीतरी करायचं. काय करणार आपण? आपल्याकडे काय मार्ग आहे? सापडेल काहीतरी मार्ग, नक्की सापडेल. देवी मार्ग दाखवेल आपल्याला. किती चेहरा सुकलाय ग. नको काळजी करू, सापडणार बाबा. काही नाही होणार, आपण काही होऊ देणार नाही त्याला. बाहेर आजूबाजूला सगळीकडे चौकशी केली पण कोणाला काहीच माहिती नाही. अद्वैत, सीसीटीव्ही फुटेज मध्ये पण काहीच दिसत नाहीये. हाऊ इट इज पॉसिबल? मला असं वाटतं त्यांनी ब्लाइंड स्पॉटचा फायदा घेतला असा. म्हणजे आधी ब्लाइंड स्पॉट्स म्हणजे? आई, ब्लाइंड स्पॉट म्हणजे जो एरिया सीसीटीव्ही मध्ये कव्हर होत नाही तो एरिया. मग कसं शोधणार बाबांना आपण? काय करणार? मला खरंच खूप भीती वाटायला लागली. नाटकं सगळी. जल्दीच मिळणार, तुम्ही रडू नका प्लीज. मला कसं तरी व्हायला लागलंय. आधी मी आईना भेटून येते. मी जाते हॉस्पिटलमध्ये. नाही नको. केतकी काकू आणि तन्मय आहेत ना आजींबरोबर? तुम्ही आता नका त्रास करून घेऊ. आणि त्यांना ब्लड प्रेशरचा सुद्धा त्रास आहे, त्यामुळे तुम्ही आराम दिला पाहिजे आता. आई, नेत्रा बरोबर बोलते. तू तुझ्या तब्येतीची काळजी घे. आम्ही आहोत ना सगळे. आम्ही सगळे शोधतोय आजोबा. फाल्गुनी, प्लीज आईला घेऊन वर जा. सासूमा, आई, आम्ही आहोत सगळे. प्राजक्ता साहेब, ज्या माणसाला चालता बोलता येत नाही, उठता येत नाही, पॅरालिसिस झालाय, अशा माणसाला किडनॅप का केलं असेल कोणी? आणि काय साध्य होणार आहे त्याने? आय एम सॉरी. म्हणजे तुम्ही आमचे शेजारी आहात, तर पोलीस तुमच्याकडे येणार, तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारून हैराण करणार. त्याबद्दल सॉरी. मी कळवते बाबांबद्दल काही कळलं की. चहा आणलाय तुमच्यासाठी. चहा घ्या आणि आराम करा. कोण बोलतंय? तू? तू बोलतीस? माझी इतकी काळजी कधीपासून वाटायला लागली तुला? मला माहितीये नेत्रा, तुला संशय आहे माझ्यावर, हो ना? तुला असं वाटतंय की आजोबांना मी किडनॅप केलंय, पण तसं नाहीये. खरंच विश्वास ठेव माझ्यावर. हे सगळं कोणी केलंय सांगू तुला? इंद्राणीने. चेहरा बघ कसा झालाय. नाही ग, नाही, मीच केलंय. दर बघू एक बोट, एक माझं, एक इंद्राणीचं. ओळख मी की इंद्राणी? गेस कर कोणी केलंय? मला माहिती आहे सगळं तुम्हीच घडवून आणलंय, पण एक गोष्ट लक्षात ठेवा बाईसाहेब, तुम्ही देवी आईच्या विरोधात जाताय.
देवी आई देवी आई देवी आई. तू लहानपणी पण अशीच होतीस का ग नेत्रा? म्हणजे कसं असतं जनरली लहानपणी कुणी आपली खोडी काढली तर आपण म्हणतो आईला नाव सांग. तू काय म्हणायचीस? देवी आईला नाव सांगेन. निसर्ग त्या त्रिनेना देवीला आता. या रुपाली देवीची पूजा कर तर काहीतरी साध्य होईल. मी तुला खरंच सांगते आता माझा या गोष्टींची काहीही संबंध नाहीये. नाहीतर उगाच मीरा वाटत राहशील माझ्या डोक्यावर. एक गोष्ट लक्षात घे, जर मला आजोबांना मारायचं असतं. बाबा तुम्ही तिथेच थांबा, कुठेही जाऊ नका. बर हे बघ, तू काळजी करू नकोस. मी रुपालीवरती पूर्ण लक्ष ठेवून आहे. ठीक आहे बाबा. मी असं काहीतरी करतो ना की रुपाली कोणाला फोनच करू शकणार नाही. हा हो हो बाबा. बरं बाबा, आजी आता कशा आहेत काही कळलं का? केतकीचा फोन आला होता. आई आणि ती गौरी अजून ग्लानीतच आहेत, पण आउट ऑफ डेंजर आहे. तन्मय सुद्धा हॉस्पिटलमध्ये. बरं ठीक आहे. बरं मी आता ठेवतो फोन. काही घडलं तर कळव मला. हो हो बाबा ठेवतो. ही माझी गोणी, ही माझी गोणी आहे. हा देतो, पण ती दुसरी गोणी कुठे आहे? आणतो 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 आणतो. ही तुमची कोणी? मी जातो वरती. नाही नाही असू दे, हे ठेवतील. मी हीच आहे, हीच आहे माझी कोण, हीच आहे. हा 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 ती गोणी द्या माझ्याकडे, मी घेतो. दादा ऐका ना, एक मिनिट आहे. या. काय झालं? काय म्हणाले बाबा? काही काळजी नका करू म्हणाले, ते आहेत तिकडे. बरं नेत्र, मला सांग, आपण एसपींना भेटून एक्झॅक्टली जायचंय कुठे आता? त्या जागेवर. पण ती जागा कुठे आहे नेत्र? मला काही कळत नाहीये. ते नको परीक्षा पाऊस. काहीतरी संकेत मिळाला पाहिजे. कुठे आहे ती जागा संकेतात दिसलेली? काहीतरी कळलं पाहिजे. देवी आईच मार्ग दाखवेल आपल्याला. देवी आई काहीतरी मार्ग दाखव. ती जागा मला दाखव.
नेत्रा नेत्रा, काय करतेस तू? हे जागा होते इथं जगलो होतं आजोबांना. बाबा आजोबा 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 बाबा आजोबा आजोबा बाबा बाबा आजोबा पण ठीक आहे, आता काय गेला म्हातारा मेला, आता काही परत यायचा नाही. इथे आयुष्यभर मेल्यासारखा पडून राहिलास, तिथे वरती गेल्यावर तरी काहीतरी दिवे लाव. हं? गेला म्हातारा. इंद्राणी घातक आहे, बरोबर तिचा स्वार्थ साधला तिने आणि म्हाताऱ्याला संपवलं. आता इंद्राणीचं काम झालंय, पण मग माझं कामही व्हायलाच हवं. नेत्राचा काटा काढण्यासाठी इंद्राणीचा उपयोग करून घेता येऊ शकतो आणि तो करायलाच हवा. आणि म्हणूनच आता इंद्राणीला हाताशीच धरून ठेवावं लागेल. कुठे गायब झाले, कसं शोधणार होत बाबांना? आणि मला सांग, तुम्ही बाबूशीला का गेला होता? शेखर म्हणाले मला. बाबूशीला काय काय आधी सांग ना मला, सांग ना मला आधी, सांग आधी सांग ना मला, कुठे आहेत बाबा? का टाळतोयस मला? का सगळा विषय अर्धवट सोडतोयस? आई, नेत्राला संकेत आला होता, आजोबांना खड्ड्यात पुरलं जाते आणि हे सगळं वावशीला घडत होतं. आई, बाबाला कुठे आहेत बाबा? कसं शोधणार होत आपण? आई, आम्ही तिथे गेलो, तिथे खड्डा होता, पण आजोबा कुठे गेले बाबा? आधी सांग मला बाबा कुठे आहेत? पत्ता का नाही लागत आहे बाबांचा? आई, आम्ही तिथे गेलो होतो, त्या खड्ड्यात फक्त आजोबांचा क्रॉस केलेला फोटो होता. पण आधी बाबांना कुठे शोधणार होत आपण? बाबा सापडायला हवे. तसं काय झालंय बाबांच्या बाबतीत? मला कळायला हवं. आधी बोलणार रे, कुठे बाबा सांग ना. मला नाही माहित, नाही माहित. आधी का रे असं केलंस? काय ना माझ्यापासून दूर नेलंस? आता कशी जगू मी? कुणासाठी जगू? आई, मला पण का नाही नेलंस त्यांच्या बरोबर? आई शांत व्हा. तुम्ही जसं म्हणालात तर आम्ही काय करायचं? आई, नका न रडू. अगं गेली कित्येक वर्ष यांची अवस्था देवानं शिक्षा दिल्यासारखी झाली होती आणि जाताना सुद्धा हे असं घडा. परमेश्वरा, आम्ही असं काय कमी केलं होतं की तू मला असा दिवस दाखवलास? बाबा गेले तो आपल्या सगळ्यांसाठीच आघात आहे हो आई. पण आता असं रडून नाही चालणार ना. शांत व्हा. आधार होता त्यांचा, पण तुम्ही नका ना त्रास करून घेऊ. मला सांगा, बाबांना बरं वाटलं असतं का तुम्हाला असं रडताना बघून? शांत व्हा, नका रडू. आई, म्हणजे ही वेळ नाहीये खरं तर बोलायची, पण आई, इंद्राणी मॅडमचा अंदाज अगदी बरोबर होता. आणि तुम्ही म्हणायचात ना नेत्राबद्दल, ते खरंच खरं होतं आई. नेत्रांनी ऐकायला हवं होतं, पण ऐकलंच नाही तिने. सतत बाबांच्या खोलीत येत राहिली. मी म्हटलं होतं ना तुम्हाला, तिला तिच्या गावी अपशकुनी म्हणतात. ती जिथे जाते ना तिथे वाईटच होतं.
आता माझीच सून आहे म्हटल्यावर मी काय बोलणार म्हणा, पण नेत्रांनी ऐकायला हवं होतं आई. खरंच जे झालं ते बदलू शकणार आहोत का आपण? नाही ना. मग नका त्रास करून घेऊ. हं? मी पाणी घेऊन येते तुमच्यासाठी.